या वीरबाबू त्वरित आदरणीय आशिषजी कदम साहेब यांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते देण्यात येईल प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार। मॅचला सुरुवात होते, वीरबाबू चला त्वरित या। आणि अजिंक्य स्पोर्ट जुळचंद्र आपली आघाडीची जोडी होय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली। वीरबाबू याला आपण प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार देतो। 10 चेंडू 31 धावांची खेळी। वीरबाबू याला आपण प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करत आहोत। या पण ही आकर्षक मेडल देत आहोत। प्रथमतः आकर्षक मेडल आणि तदनंतर ही आकर्षक ट्रॉफी आपण देत आहोत। या आणखीन एक महत्त्वपूर्ण मॅच सुरुवात होतीये। मैदानाच्या आतमध्ये आघाडीचे बॅटर दाखल झालेत। आपण वीरबाबूला शुभेच्छा देऊयात। वेल प्लेड अँड विश यू ऑल द बेस्ट। या पण लगेचच वळतो आहोत या मॅच कडे। थँक्यू। थँक्यू जय जी भोसले सरांचा आपण आवाज ऐकलात। पुन्हा एकदा वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। आपण पाहत आहेत उपमुख्यमंत्री चषक 2025 12 बाईक सहित संपूर्ण पालघर जिल्ह्यातील नामांकित क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। 4 ओव्हरची मॅच सुरुवात होते। एका बाजूला संघ पाहायला मिळतो अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आणि त्यांच्या विपक्षात स्पर्श 11 मीरा रोड। दोन्ही टीमला शुभेच्छा देऊयात। पहिला बॉल तयार आहे। पहिला बॉल शरीर वेधी मार आहे। चांगला बॉल, चांगला टप्पा या ठिकाणी मेंटेन केलाय। पहिलाच बॉल वीर यांना आपण पाहतायत आणि गेल्याही मॅच मध्ये वीर यांना आपण पाहिले गेल्या जबरदस्त कामगिरी केली गेली। पहिलाच बॉल डॉट हाताळलाय। रोहित आहेत गोलंदाज आणि षटक क्रमांक पहिला आपण बघतायत। दोन आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत। एका बाजूला पाहिलं तर प्रताप भोईर आणि दुसऱ्या बाजूला चेतन पाटील चॅंगन आपण बघताय। दोन्ही बॅटर पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी त्यांची राहिली होती। चेतन तयार, स्टेप आउट झाले त्यावेळेला जर पाहिलं तर चांगला चेंडू होता। विकेट जाण्याची दाट शक्यता। प्रतापची विकेट धोक्यामध्ये आहे। प्रतापची विकेट धोक्यामध्ये आहे आणि धोक्यामध्ये असलेली विकेट मैदानाच्या आतमध्ये जात असताना पहिला धक्का अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र टीमला। प्रताप भोईर बॅक टू दी पवेलियन। थँक्यू सो मच डीजे जिग्नेश दादा म्हात्रे यांचं गुणगान गाणारं संगीत आपण ऐकतात। या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य प्रणेते म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते। युवसेना प्रमुख आपण जरूर पाहतात एक मोठं पटबळ ते सांभाळतायत आणि खरोखरच जर पाहिलं तर एक समाजसेवक म्हणून नेहमी त्यांना आपण पाहिले गेले आणि त्यांच्याच माध्यमातून 12 बाईकची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर रनआउटच्या माध्यमातून विकेट आले। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत मिस्टर प्रकाश। इथे फटका चांगला आहे। ऑन साइडला बॉल निघून जाईल। थर्ड सर्कलच्या आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न केला। बॉल मागे निघून जाईल। डिपेंड विकेटचे क्षेत्ररक्षक येत आहेत काउकून रिजनला। तत्पूर्वी जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल कंप्लीट केले। आता संघाला सुरुवात झाली, धावफटकाला सुरुवात झाली। खरी तर 1 धावा धावफटकावरती लागल्या जातील। त्याचबरोबर 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेत आणि आतापर्यंत रोहित यांना आपण पाहतायत चांगली गोलंदाजी या P1च्या षटकामध्ये करत असताना गेल्या मॅच मध्ये प्रकाश पाटील ची बॅटिंग थोडीशी खराब होती, परंतु जर पाहिलं गेलं तर प्रतापने चांगली बॅटिंग केली होती। आता प्रताप आउट झालेत आणि प्रकाश मैदानाच्या आतमध्ये आलेत। आता प्रकाशला चांगली बॅटिंग करायची आहे मैदानाच्या आतमध्ये। पुढचा बॉल
लेफ्ट ओव्हर दी विकेटने चांगला स्विंग झाला बॉल. वेस्टर्नच्या भरतून बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. चांगला बॉल होता, चांगला टप्पा मेंटेन केलाय आणि आतापर्यंत बोलबाला राहिलेला आहे मैदानाच्या आतमध्ये स्पर्श 11 मीर आरोर या टीमचा. चांगली गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून एकच धाव आतापर्यंत 4 बॉलमध्ये खर्च केलेली आहे. एक विकेट ती सुद्धा रनआउटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चांगली रजनीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. उपमुख्यमंत्री चषक आपण पाहतायत, आपण ऐकत आहात. शॉर्ट बॉलचा वापर केलाय ऑन साइडला. व्यवस्थित जर पाहिलं गेलं तर बॅटन बॉलचं उत्तम कनेक्शन होता दिसत नाही. एकदा कम्प्लीट केले गेले. लेझी क्रिकेट खेळले गेले, त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला झालाय. जवळपास जर पाहिलं तर जुनेद होते त्या ठिकाणी आणि पाहत असताना जुनेदला जर पाहिलं तर लेझी क्रिकेट होतं. ज्यावेळेला बॉल बॅट अँड बॉलचं कनेक्शन झालं होतं त्यावेळेला जागेवरती थांबले होते. त्याने विचार केला की आता मात्र चेंडू जेव्हा आपल्याकडे येईल तेव्हाच आपण बॉल फेकूयात आणि त्याचाच फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला झाला. चपळ लाईचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपण बघतायत प्रकाश पाटील यांना. प्रकाश पाटील असे खेळाडू आहेत 40+ क्रिकेट त्यांच्या माध्यमातून भरपूर चांगलं खेळले गेले आणि खरोखर जर पाहिलं तर कित्येक हाफ सेंचुरी कित्येक रेकॉर्ड त्यांच्या नावावरती आहेत. परंतु प्रतिस्पर्धी संघ देखील एक गाव एकचा फॉर्मॅट भरपूर वर्षांपासून खेळत आलाय. इथे यष्टे आउटवर्स क्लीन बोल्ड दांडी गुल त्रिफळाची फलंदाज होतील बाद. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र टीमची धावसंख्या 2 गडी बाद, फक्त आणि फक्त 3. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा एक खास यावसाई तालुक्यात युवा सेना प्रमुख आला इलय नावास. उपमुख्यमंत्री चषक ठेवलाय दादानं लाखात बक्षीस लावलाय. येतील खेळायला खेळाडू येतील खेळायला. अरे असा जिग्नेश म्हात्रे दादा यो आता फेमस लय झाला. असा जिग्नेश म्हात्रे दादा यो आता फेमस लय झाला. विकेट गेली या मैदानाच्या आतमध्ये. परंतु आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अर्थातच जर पाहिलं गेलं तर पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याने घेतला गेला प्रसाद भुते मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आणखीन एक जर पाहिलं गेलं तर डावकुऱ्या शिलीचे विस्फोटक फलंदाज म्हणून आपण नेहमीच त्यांना पाहत आहेत आणि जबरदस्त कामगिरी पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिली गेली. जवळपास पहिल्या मॅच मध्ये त्यांनी बॅटिंग केली होती 24 धावेंची आणि अगदी जर पाहिलं गेलं तर त्या बॅटिंगसाठी जवळपास जर पाहिलं तर 5हून अधिक हजार त्यांना मिळाले गेले. ज्याप्रमाणे 3,000 रुपये जर पाहिले तर जय श्रीराम टीमच्या माध्यमातून 1,000 रुपये जिंकण्याच्या मात्रे यांच्या माध्यमातून दीपेजी पाटील यांच्या माध्यमातून देखील 1,000 रुपये लावण्यात आले. म्हणजे भरपूर कॅश प्राइज त्याने पटकावले गेलं. परंतु आज मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग त्यांना करावी लागेल आणि षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये गोलंदाज स्ट्राईक बॉलिंग ट्रॅकवरती तयार होतील मिस्टर श्रीकांत. अण्णा या नावाने फार मोठी प्रसिद्धी आहे खेळाडूंना आणि मोठमोठ्या स्पर्धा श्रीकांत शेट्टी याने गाजवलेल्या आहेत. परंतु पाहूयात उपमुख्यमंत्री चषकातील दुसरं षटक कसं हाताळतील. स्ट्रायकरवरती चेतन. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक देखील तैनात केलेले आहेत कारण की चेतनचा आवडता स्ट्रोक जर पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर असो डीप कव्हर पॉईंटला असो आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर चांगले फटकेबाजी ते करू शकतात आणि त्याच कारण जर पाहिलं तर फिल्डिंग करणाऱ्या टीमने जर पाहिलं तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. पुन्हा एकच धाव. हे फटके मैदानाच्या आतमध्ये खेळायचे आहेत आणि याच एडने गेल्या मॅच मध्ये 3 बॉलमध्ये 3 षटकार मारले होते ते म्हणजेच प्रसाद भुत्याने. पाहूयात या मॅच मध्ये कशा प्रकारची बॅटिंग आहे. अनुभव आहे या मैदानावरची. नेहमीच जर पाहिलं गेलं तर मोठमोठ्या स्पर्धा या मैदानावर त्याने गाजवल्या आणि यंदाच्या अंगामध्ये ना भरपूर हाफ सेंचुरीज कंप्लीट केल्यात. म्हणजे प्रथमने नुकताच झालेली जर पाहिलं तर दीपेश फाउंडेशन यांच्या माध्यमातून प्रस्तुत केले दीपेश स्फूर्ती चषक त्यामध्ये देखील जर पाहिलं तर 50 धावा ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरला गेला. आणि आज जर पाहिलं गेलं तर अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघाला देखील धाव्यांची भरपूर गरज आहे. धावा फटकावरती लागल्या गेले 4च्या घरामध्ये. षटक क्रमांक दुसरं बघतायत. दुसरा बॉल गोलंदाज श्रीकांत शेट्टी तयार. फुलटोस बॉल. पंचांचा इशारा आहे. वाईट बॉल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होऊ शकला नाहीये. 1 धाव कंप्लीट केला. दुसरीचा प्रयत्न चालू आहे. 2 धावा कंप्लीट केल्यात आणि पाहता क्षणाला जर पाहिलं तर पंचांचा इशारा आला. इट इज वाईट बॉल आणि जवळपास जर पाहिलं गेलं तर 3 धावा कंप्लीट केलेला आहे. फेकी चुकीची पाहायला मिळते आणि त्याचा फायदा जर पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमला झाला. मिळतील धावा या ठिकाणी 3. अवंतरच्या माध्यमातून याच धाव्यांची खरी मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाला गरज आहे आणि त्या धावा मैदानाच्या आतमध्ये येताना दिसत आहेत. संघाची धावसंख्या 3च्या माध्यमातून जाऊन पोहोचते. गुणलेखक आदित्य आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना त्या म्हणजे 7 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. श्रीकांत तर चांगली गोलंदाजी करते परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय हेच म्हणावं लागेल
फिल्डिंग करा टीमच्या माध्यमातून. इथे जबरदस्त चेंडू होता, ज्याप्रमाणे चेंडूची लेंथ होती ती पीक करू शकले नाही आहे. सरळ चेंडू यष्टांड वरती आदळला गेलाय आणि त्रिफळाची दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये, तिसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागला जातोय अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र टीमला. थँक्यू डीजे. विकेट गेल्यात मैदानाच्या आतमध्ये 3. अजून देखील जर पाहिलं गेलं तर धावफडकावरती धावा लागल्या गेल्यात ते म्हणजे 7. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाल्यात कल्पेश म्हात्रे. मोठं नाव आहे टेनिस बॉल मध्ये, मोठं नाव आहे अगदी जबरदस्त लेडर बॉल क्रिकेट मध्ये, परंतु आज अनुभव मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र टीम साठी पहिल्या डावामध्ये कुठलाही फलंदाज असो 3 चेंडू जर 3 षटकार आले तर जय श्रीराम या टीमच्या माध्यमातून 3000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. ही महत्वाची सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. या स्पर्धेचे मुख्य प्रणेते सन्माननीय जिग्नेश शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून देखील कॅश प्राइज आहे. 3 षटकार आपण मारायचे आहेत. कशाही रीतीने आपण या पहिल्या डावात 3 षटकार जर मारले तर 2000 रुपयाचे कॅश प्राइज आपल्याला देण्यात येईल. एक धावे ठिकाणी कंप्लीट केलं. वेगाने जर पाहिलं तर दुसरी धावेसाठी दोन्ही फलंदाज पलटलेत आणि जबरदस्त रनिंग मध्ये विकेट पाहायला मिळते. मिळतील धावा 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 9. म्हणजे 3 चेंडू जर 3 षटकार आले तर तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज त्या बॅटरला असणार आहे. कशाही स्वरूपात येऊ द्या. जर पहिल्या बॉलवरती षटकार मारला, त्यानंतर डॉट झाला, पुन्हा एकदा षटकार आला, त्यानंतर पुन्हा एकदा षटकार आला, तरी ते 3 षटकार या ठिकाणी गृहीत धरले जातील. षटक क्रमांक जर पाहिजे दुसरा आपण बघतायत. दुसरा षटक दिल आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. श्रीकांत शेट्टी यांनी कमबॅक केलं मैदानाच्या आतमध्ये. अण्णा यांना आपण जरूर पाहतायत. स्ट्रायकेट वरती कल्पेशच्या चांगली बॅटिंग करावी लागेल. मात्र स्पोर्टचे प्रोप्रायटर आहेत. ओहो, आतमध्ये येणारा बॉल होता. फक्त जर पाहिलं तर फॉरवर्ड डिफेन्स करण्याच्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची स्टिकर वरती बॉल लागला, मागे चाललाय. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केले. एक धावेच्या माध्यमातून पुन्हा एकदा संघाची धावसंख्या आता डबल डिजिट मध्ये 10 धावा धावफडकावरती लागल्या गेल्यात. भरपूर कॅश प्राइज लावण्यात येतात कल्पेशसाठी देखील किंवा अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघासाठी देखील, कारण की आपल्या गावातील संघ आहे आणि त्यांना प्रोत्साहित करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक जण करतोय. इथे फटका चांगला आहे. सिंगल डबल वरती फोकस केलाय. क्षेत्ररक्षक डीप मधून आहेत. अगदी तर पाहिजे लॉंग लेगला बॉल निघून चाललाय. क्षेत्ररक्षक पोस्ट आहेत. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. तिसरीचाही प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झालाय आणि पाहता क्षणाला जर पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फडक्यावरती 12च्या घरामध्ये. बीबीए चॅम्पियन्स निशान म्हात्रे असतील आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर लागोपाठ 3 बॉल 3 षटकार मारले तर कल्पेश म्हात्रे यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येईल. पारितोषिकांची तर लयलूट होते, परंतु आता मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. चेतन पाटील गेल्याही पहिल्या मॅच मध्ये शांत होता, परंतु त्यानंतरचा त्याचा धूमधडाका खेळ आपण जरूर पाहिला गेला मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा अंतिम बॉल 12 धावसंख्या धावफडक्यावरती 3 गडी बाद. फुलटॉस बॉल आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. डीप बाकवास कव्हर लागला. क्षेत्ररक्षक आहेत, 1 बाउंड कलेक्ट करतील. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होईल. फेकी थोडीशी खराब आहे, परंतु अब्बास येतात पुढे. या बॉलवरती जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये एकच धाव प्राप्त होईल. 2 षटकांचा धावसंख्या धावफडकावरती लागले गेले, ती म्हणजे 13च्या घरामध्ये. ड्रिंक्स ब्रेक पाण्याची व्यवस्था आयोजकांना विनंती करतो मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. घेऊयात एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने येणार आहोत.
सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतायत उपमुख्यमंत्री चषक 2025 पालघर जिल्ह्यातील नामांकित आणि बहुचर्चित असलेली ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. जिथे पाहाल तिथे प्रेक्षक, जिथे पाहाल तिथे जर पाहिलं गेलं तर सर्व काही ओके मध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून नेहमीच आपण पाहिलेलं आहे. चांगले डगआउट, चांगले कटआउट्स, प्रेक्षकांना बसण्यासाठी जर पाहिलं गेलं तर चांगले स्टँड्स उभारले गेले त्या स्पर्धेच्या माध्यमातून. कौतुक करावं लागेल आयोजकांचं देखील. तेरा धावा फटकावरती स्थिती थोडीशी एक नाजूक परिस्थितीमध्ये पाहायला मिळतो. अर्थात अजिंक्य स्फोट जुचंद्र संघ, परंतु अजिंक्य स्फोट जुचंद्र संघाचा इतिहास भरपूर जुना आहे. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर ज्याने भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेलं आहे आणि नेहमीच आपण चेतन पाटीलला पाहिलेलं आहे की या संघातील एक असा फलंदाज आहे की ज्याच्याही नावावरती भरपूर काही रेकॉर्ड्स आहे. परंतु प्रतिस्पर्धी संघाचे आता जर पाहिले गेलं तर टीमचे कॅप्टन षटक क्रमांक 3 मध्ये दाखल झालेत मिस्टर अश्विन. पहिला बॉल घेऊन तयार स्ट्राइक एंड वरती चेतन पाटील. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न, जागवून खेळण्याचा प्रयत्न, बीट झालेत. बॉल चालला थेट एसटी रक्षकाच्या हातामध्ये. चांगला बॉल, सबमरीन डिलिव्हरी. पडल्यानंतर जर उसळी घेणारा बॉल आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. चांगली गोलंदाजी, चांगली वापसी मैदानाच्या आतमध्ये स्पर्श 11 मिरर संघाच्या माध्यमातून केली जाते. तेरा धावा फटकावरती लागल्या गेल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 बॉल 3 षटकार जर आले तर चेतन पाटील यांच्यासाठी जर पाहिलं तर 2000 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे. निशांतजी म्हात्रे आणि हर्षल यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. इथे जर पाहिलं तर शरीरवेदी मारा पाहायला मिळतो. लेगबाईचा पंचाचा इशारा येईल. एक धावेच्या माध्यमातून पुन्हा एकदा संघाची धावसंख्या फटका जाऊन पोहोचते ती म्हणजेच 14च्या घरामध्ये. षटक क्रमांक आपण 3रा बाद आहेत आणि 3ऱ्या षटकातील आतापर्यंत जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये चेंडू फेकून झालेले आहे ते म्हणजेच 2 अश्विन यादव यांना आपण षटक क्रमांक 2 मध्ये बघतायत. नेहमीच त्यांनी देखील चांगली गोलंदाजी प्रत्येक स्पर्धेमध्ये केलेली आहे आणि त्याच गोलंदाजीवरती आतापर्यंत आधारित त्यांनी चांगली गोलंदाजी केली. ओव्हरती विकेटने काय बॉल होता, जबरदस्त डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली. ज्याप्रमाणे वेग होता अगदी जर पाहिलं तर रिएक्शन देखील चांगली पाहायला मिळाली ती म्हणजे अश्विनची. ज्याप्रमाणे हा चेंडू हाताळला, ॲक्युरेट यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. जर बॅटला बॉल स्पर्श झाला नसता तर कदाचित पायचीच्या माध्यमातून फलंदाज कल्पेश आउट देखील झाले असते. कारण की ज्याप्रमाणे जर पाहिले तर ऑफस्टिक वरती बॉल आदळणार आपल्याला पाहायला जोडून मिळाला गेला. एक धाव या बॉलवरती पुन्हा एकदा संघाची धावसंख्या फटका जाऊन पोहोचते म्हणजे 15च्या घरामध्ये. षटकातील पुढचा बॉल अश्विन तयार. चेतनसाठी ऑन साइडला बॉलला स्विंग केलंय. क्षेत्ररक्षकने खाली क्षेत्रामधून बॉल थेट निघून जाईल. सीमारेषे बार मिळतील धावा 4. येतोय संघर्षाचा चौकार टीम अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र टीम साठी. 14 एप्रिल या तारखेला बर्थडे दादाचा शुभ दिन आला. दादाचा शुभ दिन आला, बर्थडे दादाचा शुभ दिन आला. मित्र परिवार जमून येतो जिग्नेश दादाला शुभेच्छा द्यायला. चौकाराला कमबॅक केले चेतन. याच तर खेळीसाठी नेहमी चेतन ओळखला जातो आणि तो फटका या ठिकाणी येताना दिसतोय. 4 धावा मिळतील बॉलवरती. 4 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 19 झाले. 2.3 चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ कंप्लीट झाला. कालच्या दिवसात दत्ताली संघाला आपण पाहिलं ज्यावेळेला तो मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी उतरला भरपूर जुचंद्र गावाने त्या संघाला प्रतिसाद दिला गेला आणि आज आपल्या गावातील संघ आहे अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आणि त्यांना देखील प्रतिसाद देत आहेत. परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर LBW पायचीतच्या स्वरूपात हा सलगचा जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये 4था धक्का लागला गेलाय अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाला. चांगली बॅटिंग चेतनने केले परंतु त्यांना जर पाहिलं गेलं तर टॉप फिनिश करता आला नाहीये. विकेट जाईल, फलंदाज होतील बाद. जिल्ह्यातील एकमेव बाईकची स्पर्धा दादाचे ठेव झाला या बोलबाला, झाला या बोलबाला. अरे आता जिग्नेश म्हात्रे दादा यो आता फेमस लय झाला. आता जिग्नेश म्हात्रे दादा यो आता फेमस लय झाला. आता जिग्नेश म्हात्रे दादा यो आता फेमस लय झाला. आता जिग्नेश म्हात्रे दादा यो आता फेमस लय झाला. प्रसन्न झाली चंडिका माता कमी
आता मात्र मैदानाच्या आतमध्ये असे फलंदाज आले ज्यांच्या नावावरती यंदाच्या अंगामध्ये भरपूर काही रेकॉर्ड्स आहेत आणि जर पाहिलं गेलं तर कमी वयात ज्याने जास्त प्रगती मिळवले ध्रुव मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले ज्याच्या नावावरती 7 बॉल मध्ये 7 षटकार मारण्याचा विक्रम आहे आणि असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ध्रुव दाखल झालाय. पाहूयात आल अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र अगदी घरचा संघ आहे आणि त्या घरच्या संघामधून खेळत असताना ध्रुवची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलेल का. सन्माननीय जय मल्हार इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर निलेशजी चव्हाण यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आले. प्रत्येक षटकाराकरिता अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या टीम साठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज येणार आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल यावेळेला जर पाहिलं गेलं तर यॉर्कर पद्धतीचा होता आणि पहिलाच बॉल खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये ध्रुव होतील आउट. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या टीमला. प्रसन्न झाली चंडिका माता कमीच नाही कशाची आता आमच्या दादाला अरे आमच्या दादाला अरे असा जिग्नेश म्हात्रे दादा यो आता फेमस लय झाला असा जिग्नेश म्हात्रे दादा यो आता फेमस लय झाला थँक्यू डीजे. आणखीन एक मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फलंदाज दाखल झाले ऋतिक म्हात्रे. आता कॅश प्राइज वाढणार आहे. जे आपण ऋतिक मैदानाच्या आतमध्ये आलेत तिथून जिग्नेश दादा देखील सांगतील निलेश दादा देखील सांगतील आणि त्यांचे बंधू निशांत म्हात्रे यांनी देखील नुकताच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवले. प्रत्येक षटकाराकरिता मैदानाच्या आतमध्ये 1500 निशांतजी म्हात्रे आणि त्यांचे संगडी मित्र अर्थात हर्षदजी पाटील BVA चॅम्पियन्स यांच्या माध्यमातून 1500 रुपये. जिग्नेश दादा म्हात्रे यांच्याकडून देखील कॅश प्राइज आहे. भावेश दादा म्हात्रे त्यांचे बंधू आहेत त्यांच्या माध्यमातून 2000 रुपये आणि जिग्नेश दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून देखील प्रत्येक षटकाराकरिता 2000. म्हणजे एका षटकारासाठी ऋतिकला जवळपास 4.5 ते 5,000 रुपये आहेत. पाहूयात आज ऋतिक इनामी राशी पटकवतील का. स्ट्राईक वरती कल्पेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतं. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. आणि मोना दादा यांच्या माध्यमातून देखील 500 रुपये ऋतिक साठी असणार आहे. येस कल्पेश दादा यांच्याकडे देखील 2000 रुपयाचा कॅश प्राइज असणार. प्रत्येकाने कॅश प्राइज लावले. आता मात्र षटकार ठोकायचे आहेत. पहिला बॉल ऑन साइडला लपेटलाय. क्षेत्ररक्षक आहेत प्रेक्षक बनून राहतील. पहिला षटकार ठोकलाय कल्पेशने. टाळ्यांचा कडकडाट झाला मैदानाच्या आतमध्ये. 6 धावा. कशाची आता आमच्या दादाला अरे आमच्या दादाला अरे असा जिग्नेश म्हात्रे दादा यो आता फेमस लय झाला असा जिग्नेश म्हात्रे दादा यो आता जे यापूर्वी आपण पाहिलेले आहेत. कालच्या दिवसात साईडचे स्पोर्ट अर्नाळा संघ विनायकला अगदी 29 धावा मारल्या 4थ्या षटकामध्ये. त्यापूर्वी 3 षटकामध्ये 27 होत्या आणि त्यानंतरच्या त्या 29 धावा कुठेतरी महाग ठरल्या. पाहूयात आजच्या दिवसात देखील तशा प्रकारचा षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळला जाईल का. धीरज का कमबॅक करतील मैदानाच्या आतमध्ये. आत्मविश्वास आता मात्र धीरजला दाखवावं लागेल आणि मैदानाच्या आतमध्ये विश्वासाने मैदानाच्या आत फलंदाजी करावी लागेल. ती म्हणजेच कल्पेश म्हात्रे यांना. पहिला तर षटकार आलाय. संघाची धावसंख्या फटकावरती 25. थोडासा धीमे गतीने टाकलेला बॉल होता. स्विंग अँड मिस झाले आणि अगदी जर पाहिलं तर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर षटकार आला पुन्हा एकदा थोडासा चेंज ऑफ स्पेस केला. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं आणि त्याच कारण असं पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता केली जाते. फटकावर धावा लागल्या गेल्या. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहतायत. समोर टाकलेला बॉल होता. मिस झालेत मैदानाच्या आतमध्ये आणि अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर विकेट जाणे ते जास्त शक्यता आहे. आणि यस ऋतिक म्हात्रे यांना परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागला गेला अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र संघाला. परंतु कुठेतरी षटकार जाताना दिसत नाही. कल्पेशच्या बॅटमधून जर षटकार आलेला आहे.
हे प्रेक्षक वर्ग दाखवले जातात या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत या जुचंदर गावातील हे संपूर्ण प्रेक्षक वर्ग पाहायला मिळत आहेत आणि त्याच कारणास्तव प्रिन्स मूवीची खासियत आहे कुठल्याही स्पर्धेमध्ये जा स्पर्धा छोटी किंवा मोठी हे पाहिलं जात नाही आपली क्वालिटी काय हे मात्र आपण दाखवायचे आहे आणि हेच पाहिले गेले हे पहा आपण 12 बाईक बघतायत उपमुख्यमंत्री चषकातील संदेश किने असतील पतू म्हात्रे असतील हितेश असतील शुभम असतील मॅचचा आनंद प्रत्येक जण घेतोय आणि त्यांचं देखील वेलकम करूया फॉलो बायची संपूर्ण टीम त्या ठिकाणी पाहायला मिळते पहिल्या दिवसापासून मॅचचा आनंद घेत आहेत आणि टिवरी गावातील देखील काही ग्रामस्थ आहेत ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर कुणाल बीटी दाखल झालेत पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत एक धाव कंप्लीट केली जाईल दुसरीचा प्रयत्न वेगाने होईल का झालाय आणि मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय कदाचित दुसरी धाव घेण्याचा जो प्रयत्न होता तो यशस्वी झाला असता परंतु मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर एकच धाव मिळेल एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते ती म्हणजेच 26च्या घरामध्ये आता मात्र पहिल्या डावातील शेवटचा 3 बॉल स्ट्राईक एंडवरती बॅटर कल्पेश म्हात्रे अनुभव आहे दाखवावा लागेल पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला आणि डावातील शेवटचा बॉल आहे धाव घेण्याचा प्रयत्न कुठल्याही प्रकारचा होणार नाही आहे यस एक बॉल इथून देखील शेवटचा शिल्लक असेल या ठिकाणी दुरुस्ती केली जाते स्कोर कार्ड मध्ये 5 बॉल फेकून झालेत शेवटचा 3 बॉल या पहिल्या डावातील शिल्लक असणार आहे 26 धावा इथे चांगला बॉल होता अगदी जर पाहिले गेलं तर वाईट यॉर्करचा प्रयत्न गोलंदाजच्या माध्यमात राहिला गेला एकदा कंप्लीट केले गेले एकच धावेवर त्या ठिकाणी सॅटिस्फाय व्हावं लागेल दुसरीचा प्रयत्न होता आणि अशा रीतीने जर पाहिलं तर धावचीच्या माध्यमातून हा जवळपास 7वा धक्का लागला गेलाय 26 धावा फटकावरती लागल्या गेल्यात आणि करायचे आहेत 27 धावा प्रतिस्पर्धी संघ स्पर्श 11 मिरावड संघ आणि ज्या वेळेला मॅचला सुरुवात होईल त्यावेळेला जर पाहिले गेले तर आवाज आपण ऐकणार आहात जय जी सरांचा हे 27 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात आणि 28 करायचे आहेत कारण की करेक्शन आम्ही केले या ठिकाणी चला रॉयल स्टार बिराडो आणि जॅज स्पोर्ट दहिसर या दोन्ही टीमला विनंती करतो आपण या टॉससाठी रॉयल स्टार मीरा रोड आणि दुसऱ्या बाजूला जॅज स्पोर्ट दहिसर दोन्ही टीमला विनंती करतो टॉससाठी आपण यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये चला संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायला हवा टॉस साठी अगदी त्याच वेळेला दोन्ही टीमचे कॅप्टन आहे नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण बर्थडे गर्लला स्क्रीनवरती पाहत होतात सध्या त्या घडीला आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून या चिमुकली तुम्हाला पाहायला मिळतात या मैदानाच्या आतमध्ये वळूयात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत थँक्यू व्हेरी मच तुषारजी सोनावणे सर यांचा आवाज तुम्ही ऐकलात या आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात त्याच वेळेला संघ अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या टीमला आपण पाहतोय मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतं 28 रनचं टार्गेट आहे लो स्कोरिंग मॅचेस ह्या नेहमी चांगल्या झालेल्या आहेत क्रिकेटमध्ये धावा कमी म्हणून गाफील राहिलेले प्रत्येक संघाला पराभूतीच्या छायेखाली जात असताना आपण पाहिलंय कारण कधी आपण पुढे किंवा मागे असण्याचा खंत बाळगायची नाही पुढे असण्याचा गर्व मागे असण्याची खंत कदापि बाळगायची नाही कारण शेजारीच मला शाळा दिसते या शाळेमध्येही आपण पाहिलं ना कवायत होते कवायतीमध्ये पुढे असलेला मुलगा जसं सर म्हणतात ना पीछे मूड त्यावरती पहिल्या क्रमांकावरचा मुलगा मागच्या क्रमांकावरती येतो आणि मागच्या क्रमांकावरती जो मुलगा असतो तो पहिल्या क्रमांकावरती येतो क्रिकेटचाही खेळ असाच आहे कधी म्हणेल ना पीछे मूड याचा मात्र नेम नाही म्हणून मागे असण्याची खंत आणि पुढे असण्याचा गर्व कदापिही करायचा नाही या आपण 28चा पाठलाग पाहणार आहोत त्याआधी टॉस करण्यात येईल रॉयल स्टनर मीरा रोड टीमचा कॅप्टन या ठिकाणी दाखल झालाय मी लक्ष वेधन JR थॉमस दहिसर टीमचा कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधतो टॉस साठी थॉमस डायस आपला कॅप्टन चला त्वरित यायला हवा नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल एका बाजूला JR स्पोर्ट्स दहिसर या टीमच्या अगेन्स्ट पाहायला मिळेल तर एका बाजूला रॉयल स्टनर मीरा रोड दोन बलाढ्य संघ नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत दहिसर आणि मीरा रोड
या दोन संघाला तुम्ही पाहणार, परंतु ही मॅच मैदानाच्या आतमध्ये मस्ती युद्धातलीच आहे. मरेन किंवा मारेन या स्वरूपाचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. या नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय आपण. दोन्ही टीमचे कॅप्टन दाखल झाले. टॉस करण्यात येईल. प्रेझेंटेशन बॉक्स कडे वळूया जिथे तुझ्याजी सोनावणे यांचा आवाज ऐकायला मिळेल. या चेतनजी पाटील आपल्या विनंती करतोय. सर म्हणजे आशिषजी कदम या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांच्या शुभास आपण टॉस करणार आहोत. या पुढचा मॅच एका बाजूला पाहिजे रॉयल स्टनर मीरा रोड आणि दुसऱ्या बाजूला JR स्पोर्ट दहिसर. एका बाजूला उबेद खान अमीर दाफेदार, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर थॉमस डाईस यांना आपण बघणार आहात. टॉस शिवसेना आणि दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री चषक 2025. शिवसेनाचा टॉस जिंकला. या रॉयल स्टर्न निर्णय काय असेल? बॅटिंग करणार. थँक्यू. दोन्ही टीमला शुभेच्छा. रॉयल स्टर्न मिरवड संघाने टॉस जिंकलेला आहे. नुकताच बॅटिंग त्यांनी फिल्डिंग स्वीकारलेली आहे. आणि फिल्डिंगसाठी आमंत्रित केले JR स्पोर्ट्स दहिसर या संघाला. यश अगदी मला वाटतं टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याच्याच विचारामध्ये आला होता. 4 षटकांची मॅच आहे. अद्याप बॅटिंग करत असताना रन्स पडलाय टीमच्या माध्यमातून. आणि म्हणून की काय, जिथे आपण पाहिलं ना, रॉयल स्टनर मीरा रोड टीमने टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 28चा पाठलाग करायचा. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. 24 चेंडू आणि 28 धावा. उपमुख्यमंत्री चषक आज या स्पर्धेच्या माध्यमातून गेले 2 रात्र आणि तथा ही 3ऱ्या रजनीमध्ये आपण आहोत. पहिल्या रजनीमध्ये अक्षित इलेव्हन टेंबिवली, दुसऱ्या रजनीमध्ये जिथे संघ पुढे येत असताना पाहायला मिळाला तो अर्थातच टीम 94 धानीव. पहिल्या रजनीमध्ये विनीत माळीने अर्धशतक ठोकलं. 3ऱ्या रजनीमध्ये जिथे मात्र उबेद खानच्या बॅटमधून अर्धशतक आलं. अगदी विघ्नेश साखरतोडेने 5 कंप्लीट करत असताना आपण पाहायला मिळाला. या मैदानाच्या आतमध्ये वळूया. सामन्याला सुरुवात. धीरज पहिलं षटक. दिनेश आहेत. पहिल्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवरती सिंगल. इथे फेकी स्क्वेअर झाली. सिंगल कंप्लीट होतीये. एकेरी धाव येते. आघाडीचे बॅटर सौरभ आणि त्याच्या साथीला अकीब मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अकीबच्या बॅटमधून मागील मॅच मध्ये जिथे 36 धावांची खेळी त्याने साकारली होती. 36 धावांची खेळी साकारणारा मागील मॅचचा हिरो अकीबला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. सध्याच्या घडीला तो स्ट्राईक करेनवरती सिंगल आली. पहिल्या बॉलवरती एक सिंगल. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. दिनेशचा हा चेंडू फटका डाऊन ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक हलगर्जीपणा दाखवला. कदाचित ही झेल व्हायला हवी होती. प्रकाश होते त्या ठिकाणी. वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळाले. प्रकाश पाटीलला आपण त्या ठिकाणी पाहिलं वेगाने चेंडूवरती येत असताना. खरं तर ग्रामीण क्रिकेटमध्ये ज्या 2 बहादरांनी प्रतिस्पर्ध्याला अक्षरशः दमछाक आणली होती तो प्रकाश पाटील एका बाजूला पाहायला मिळतोय, तर एका बाजूला प्रताप भोईर. यावेळेचा बॉल हलक्या हाताने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. ध्रुव मात्रे त्या ठिकाणी आहे. तो खाली वाकेल, चेंडूला उचलेल, तद्वर मात्र वेळ होती. पहा प्रेक्षक वर्ग तुम्हाला पाहायला मिळतोय स्क्रीनवरती. तुम्ही प्रेक्षक वर्गाला पाहताय सध्याच्या घडीला. स्क्रीनवरती चाहता वर्ग दिसत आहेत. होय दादा, तू वाकून बघतोस, तुम्हीच दिसताय, तुम्हीच आहात ते. अगदी सर्वांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 3 बनल्यात सध्याच्या घडीला डगआउटच्या समोरचे प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहताय. बॅकफुटला आले. बॅटची लिडिंग एज घेतली आहे. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक प्रसाद चेंडू पर्यंत पोहोचला, परंतु इथे शॉट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक प्रताप कोणाची वाट पाहत होता. कदाचित कॉलिंग त्याने इथे दिलं असतं तर विकेट प्राप्त झाली असती, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला अजिबात स्थान नाही. मैदानावरती विकेट प्राप्त होऊ शकली नाही. सिंगल आल्या. 4 बॉलवरती 4 सिंगल. चांगली गोलंदाजी होते. हा डगआउट तुम्हाला दाखवण्यात येतं. अर्थात तुम्ही सध्याच्या घडीला प्रेक्षकांची गॅलरी पाहत होता. प्रत्येकाला या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवण्यात येत आहे. आणि घर बसलेली आई बाबाही पाहू शकतात की आपला मुलगा आणि आपला पाल्य कुठे आहे. यावेळेचा बॉल. यावेळेला आकाशाला गवसणी घालणारा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक कुणाल चेंडूच्या खाली आलाय. त्याच्याही माध्यमातून झेल होऊ शकलेलं नाहीये. मैदानाच्या आतमध्ये धावा इथे कंप्लीट करण्यात आल्या. त्या 3 धावा इथून कंप्लीट होती. खरं तर मला वाटतं जुचंद्र करांडींना उद्या सकाळी अगदी एक नारळ काढावा लागेल या मैदानावर.
कारण जुचंद्रचे खेळाडू ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये उतरतात त्यावेळेला कॅचेस होत नाहीत, किंबहुना त्याच वेळेला चुका होतात. कालची रात्र दीपेशकडून आपण पाहिली, एक चुका होत असताना पाहायला मिळाली आणि जिथे संघ पराभूतीच्या छायेखाली गेला इथे 2 कॅचेस झाल्या नाही आहेत. संघाची धावसंख्या 7, 7 ऑन दी बोर्ड. 7 धावा धावफलकावरती. दिनेश पुढचा बॉल पुढे सासावलाय, गॅप मध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक नाही या चेंडूचा पाठलाग करेल, तद्वर मात्र 2 धावा. भावे चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतोय. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 9-28 पाठलाग करायचा आहे. आमदनी 98, खर्चा रुपया. तुमच्याकडे धावा कमी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये या धावा तुम्ही बहाल करू शकत नाही. ऑलरेडी 2 कॅचेस ड्रॉप झाल्यात. संघाची धावसंख्या 9. पहिल्या षटकाचा खेळ संपला, पावलेचं षटक संपलं. ही जिथे आपण LED ब्लिंक होत असती ती बंद झाल्यानंतर ही घोषणा होतीये की पावलेचं हे षटक संपलं. स्कोर कार्डवरती 9 येणारे चेंडू आहेत ते 18 आणि 18 बॉल मध्ये 19ची गरज. घर जिल्ह्यातील नामवंत खेळाडूंच्या यादीमधील एक नाव, एक नेहमी चर्चेचा विषय राहिला. त्याची घडाघाती फलंदाजी, नेहमीचा प्रताप आणि प्रकाशला आपण सातत्याने पाहायला मिळाला. परंतु सध्याच्या घडीला प्रताप गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येकाला या कॅमेरा लेन्स मध्ये टिपण्यात येत आहे. प्रत्येकाची उपस्थिती प्रार्थनीय, वंदनीय. आज या स्पर्धेला 4 चांद आपल्या येण्याने लागले आहेत. हा तुम्ही स्टँड पाहता प्रेक्षक वर्ग. पहिला बॉल उसळी घेतोय, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघालाय. प्रताप या मॅच मध्ये काय प्रताप करतोय ना हे पाहणं गरजेचं राहील. कारण जर यदा कदाचित त्याने गुच्छाने विकेट मिळवल्या, 1 ब्रिंग्स 2 क्रिकेटमध्ये ही नेहमी प्रोप्स आहे. एखादा विकेट गेला तर नंतर लगातार गुच्छामध्ये विकेट जातात. त्यासाठी आधी विकेट मिळवावी लागेल. पुढचा बॉल उजवेशीच्या बाहेरचा दिशाहीन राहिला. ते DST रक्षकाचा भेद घेतोय. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. 9 बनल्यात आणि तदनंतर आलेली एक व्हाईट बॉल. एकंदरीत 10 धावा धावफलकावरती. 10 ऑन दी बोर्ड. एक्स्ट्रा रन आली, अनलिगल डिलिव्हरी. पुढचा चेंडू उजवेशीच्या बाहेरचा, बॅटची आतली कडा घेतली, रन्स आलेली नाहीये. खरं तर कल्पेशने आवर्जून म्हणाला होता या मॅचच्या आधी, पहिल्या सामन्याच्या आधी तो आवर्जून म्हणाला, आज आमच्या संघाचा हरहुन्नरी खेळाडू किंबहुना अजिंक्य तारा आमच्या सोबत नाहीये आणि आज आम्ही विजय संपादन करूनच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू. सध्याच्या घडीला प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहत आहे, नंदू भाऊ यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. सध्याच्या घडीला सर्वांचं हार्दिक स्वागत. पहा ना, जसा कॅमेरा जाईल ना आपल्या टेबलवरचा संपूर्ण साजो सामान खाली करण्यात येतो. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न झालाय, तिथे डबलचा प्रयत्न होईल. चुकी झाली आहे. 2 धावा इथून कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्यात. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारत असताना स्कोर कार्ड वरती 12 आहेत. 9 बॉलचा खेळ संपलाय. 28चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. या षटकामध्ये 3 धावा आल्या. चुकीचे क्रिकेट किंबहुना अगदी त्याच वेळेला चुका सातत्याने आणि वारंवार होत असताना पाहायला मिळाल्या. पुढचा बॉल गोलंदाज प्रतापचा हा चेंडू उजवेसीच्या बाहेर फ्लाइट दिली होती, खोलात टाकला, जिथे मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. फलंदाज बाद, वॉड थ्रो, चांगला थ्रो इथे पाहायला मिळाला कुणालच्या माध्यमातून. फलंदाज क्रमांक पहिला, रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक पहिला, अकीब होईल बाद. पहा, या स्पर्धेच्या माध्यमातून जे दर्दी आहेत त्यांची गर्दी पाहायला मिळते. सध्याच्या घडीला विशाल यांना आपण पाहतोय काही गंभीर विषयावरती चर्चा त्या ठिकाणी चालू आहे. स्कोर कार्ड वरती 13 बनल्यात, 1 फलंदाज बाद झालेत.
अजूनही या मॅच मध्ये जिथे विजयासाठी आवश्यकता आहे ती 15ची. अगदी रिलॅक्स मूड मध्ये काही प्रेक्षक वर्ग तुम्हाला पाहायला मिळतात. सफाळे टीम दुर्भाग्यवश मागील सामन्यामध्ये परास्त बुद्धीच्या छायाखाली गेली. यावेळेचा चेंडू उजव्या सीमेच्या बाहेर मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते तिथेही चुकी झाली आहे. चेंडू सीमारेषा ओलांडतोय. मितील धावा 4. हा येतोय नशिबाचा संजीवनी देणारा आणखीन एक चौकार. मैदानाच्या आतमध्ये चालू राहिलं ना तर देवी म्हणेल मी आज सुट्टीवरती आहे, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. पुढचा बॉल उजव्या सीमेच्या बाहेरचा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. चेतन तिथे पाहायला मिळाल्यात. ऋतिक मात्रे होते त्यांच्याकडून देखील चुकी झाली. सिंगल आल्यात. या षटकामध्ये गोलंदाज करेल तर करेल काय, कारण धावा येत असताना पाहायला मिळाल्या. 9 धावा या षटकामध्ये. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपला. 18 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉल आणि 10ची गरज. अजूनही मॅच बनू शकते. विकेट हव्यात, धावा थांबवाव्या लागतील. 12 बॉल 10ची गरज. सामने बनतात जिथे कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंगचे मॅचेस नेहमी बनताना पाहायला मिळाल्यात. 12 बॉल 10ची गरज आहे. एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि असा गेलो आणि असा आलो. चेतन पाटील राहील बाकी पाड्याचे. चेतनजी घरत साहेब यांच्या माध्यमातून जर अजिंक्य स्पोर्ट्स संघ जिंकला तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज राहील. प्रणीजी पाटील साहेब आणि मयूर अरुण भोईर यांचंही आपण स्वागत करूयात. मयूर अरुण भोईर आणि तथा तनिष पाटील यांचं आगमन झालं. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. 18 बनल्यात. 12 चेंडू आणि 10ची गरज. 12 चेंडू आणि 10 धावा. भावेश गोलंदाजी मार्क वरती आलाय. मागील मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी त्याने केली होती, कारण भावेशच्या पहिल्या सामन्याचं गोलंदाजीचं इक्वेशन पाहिलं तर तिथे 15 धावा त्याने खर्च केल्या होत्या. विकेट प्राप्त केली होती. प्रणीजी पाटील साहेब आणि त्याच वेळेला मयूरजी भोईर साहेब यांचं आगमन झालं. त्यांचंही स्वागत. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक आहे. इथे चुकी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मितील धावा 4. आलाय चौकार. थँक्यू. चुकीला हिंदीमध्ये गलती म्हणतात. पहिली गलती करे वो इंसान, दूसरी गलती करे वो नादान, तीसरी गलती करे वो शैतान, बार बार गलती करे वो पाकिस्तान, हर बार माफ करे वो हिंदुस्तान. आता चुकीला माफी नाही. यावेळेचा बॉल मॅच फिनिश. गेम ओव्हर. सामना संपला आणि इथे षटकार येतोय. एका फाईट मध्येच इथे सामना संपवून टाकलाय. अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला तो अर्थातच सौरभच्या बॅट मधून. थँक्यू व्हेरी मच. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आभारी राहीन. जुळ चंद्रकरांचं पुन्हा एकदा आभारी राहीन. जिग्नेजी म्हात्रे साहेब, अगदी त्याच वेळेला मनीजी म्हात्रे साहेब यांचे विशेष आभार. निलेजी चव्हाण साहेब, भावेजी म्हात्रे साहेब तथा कल्पेजी म्हात्रे, चेतनजी पाटील या सर्वांचे विशेष करून मी आभारी राहीन. या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा या जुळचंद्र गावामध्ये येण्याचा योग आला. कदाचित पुढील वर्षी पुन्हा एकदा येण्याचा कदाचित योग येईल, परंतु आता तुर्तास रजा घेतो. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय क्रिकेट. या आपण या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आमंत्रित करूयात. अर्थात या आपण या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार अश्विनी राहिलाय, अश्विन यादव राहिलाय. तो अर्थात 1 षटक 5 धाबा आणि 2 विकेट घेणारा अश्विन यादव या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. स्पर्श 11 मीरा रोड. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड वेल प्लेड.
या आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत. या विनंती करूयात अश्विन यादव या. मी भावेजी म्हात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते आपण अश्विन यादव याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत. या अश्विन यादव आइए, प्लेअर ऑफ द मॅच. 2 विकेट, 5 रन्स देऊन 2 विकेट त्याने मिळवल्या. तो अश्विन यादवला आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करतो आहोत. अश्विन यादवला आपण या पण अश्विन यादवला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देतो. स्पर्श 11 संघ. अश्विन यादव म्हणतो मी मराठी फार छान बोलतो. याचं कारण आहे मी महाराष्ट्रामध्ये जास्त वेळ काळ राहतो आणि मराठी माझे मित्र आहेत. काय म्हणशील अश्विन? सध्या त्या घडीला चांगली गोलंदाजी झाली, 5 रन्स, 2 विकेट तू घेतल्या. एकंदरीत तुझ्या परफॉर्मन्स बद्दल आणि प्रतिस्पर्ध्याला जसं तू रोखलं त्याबद्दल काय म्हणशील? काय नाही, असं काय स्पेशल नव्हता. जे चांगलं होत चाललं होतं तर तेच करायला बघत होतो. गोलंदाजीवरती विशेष कार्य